नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही मुंबईहून गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही 27 आणि 28 एप्रिल दरम्यान अतिशय कमी भाड्यामध्ये विमानाने मुंबईहून गोव्याला जाऊ शकता। चकित झालात ना? ट्रेन प्रवासामध्ये पैशांसोबत वेळही जातो, मात्र ट्रेनच्या तुलनेमध्ये विमानाने तुम्ही केवळ 1.5 तासांमध्येच मुंबईहून गोव्याला पोहोचू शकता। एवढंच नाही तर या कालावधीमध्ये ट्रेनच्या फर्स्ट AC क्लासच्या भाड्याच्या तुलनेत विमानाचं भाडं हे कमी असणार आहे। गोआयबिबो वेबसाईटनुसार 27 ते 28 एप्रिल रोजी मुंबई गोवा इंडिगो फ्लाईटचं भाडं हे ट्रेनच्या फर्स्ट AC क्लासपेक्षाही कमी असणार आहे। 27 एप्रिल रोजी मुंबईहून गोव्याला इंडिगोची पहिली फ्लाईट रात्री 9:10 वाजता आहे, तर दुसरी फ्लाईट ही 10:15 वाजता आहे। दोन्ही फ्लाईटचं भाडं फक्त 2,625 रुपये एवढं असणार आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी इंडिगोची मुंबईहून गोव्याला फर्स्ट फ्लाईट रात्री 10:15 सुमारास असून ती रात्री 11:30 वाजता विमानतळावरती पोहोचेल। त्याचप्रमाणे 26 एप्रिल रोजी सकाळी 9:10 मुंबईहून गोव्याला जाणारी इंडिगो फ्लाईट असून ती रात्री 10:25 दबोळी विमानतळावरती पोहोचेल। तर दुसरीकडे एर्नाकुलम दुरांतो AC ट्रेनचं मुंबई गोवा AC फर्स्ट क्लासचं भाडं हे 3,275 रुपये, तर मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेसच्या फर्स्ट AC क्लासचं भाडं हे 3,130 रुपये एवढं आहे। तर निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं फर्स्ट AC क्लासचं भाडं हे 3,121 रुपये एवढं आहे। याचा अर्थ असा की तुम्ही मुंबईहून गोव्याला फ्लाईटनं 500 रुपयांसह 8 तासांचा वेळ देखील वाचवू शकता। मुंबईहून गोव्याला ट्रेननं 9 तास लागतात, मात्र विमानानं तुम्ही फक्त 1.5 तासामध्ये पोहोचाल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्ही इंडिगो सोबत अगदी कमी पैशामध्ये विमानामध्ये प्रवास करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।